काय खेळायचंय बघा. मी पुढे बोलवल, जे मी सांगेल ते करायचं. जुईली इकडे. तुम्ही सगळ्यांनी मोजायचं, दिलं तरच मोजायचं. पुढे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झालं? 9. म्हणजे जुईली. किती दिला आपण? 9. किती दिलं? 9. या थोडे ताई. आता थोडे ताईला किती द्यायचे आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती दिले बघू आता. तेजश्रीला किती दिलं? 9. किती दिलं? 9. आता या जरूर ताई या. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती झालं? 9. वैष्णवी किती दिलं आपण? 9. या महादेवी या. 1 2 3 4 5 6 7 8 9. महादेवी तिला आपण किती दिलं रे? 9. बघा, म्हणजे जुईला 9 दिलं, तेजस्वीला 9 दिलं, वैष्णवीला 9 दिलं, महादेवीला 9 दिलं. आता हे सगळं मिळून किती? आता आपण देताना काय केलंय बघा. कमी जादा केलंय का? प्रत्येकाला देताना काय केलेलं आहे? सगळ्याला सारखं. तिला 9 तिला 9 तिला 9 तिला 9 दिलेलं आहे. कमी जादा केलेलं नाही. मग आता ह्या तिला 9 दिलं, हिला 9 दिलं, हिला 9 दिलं, हिला 9 दिलं, पण सगळं मिळून किती दिलं ते आता आपल्याला काढायचं. मग त्यासाठी आपण काय करू आता? एकत्र मिसळावं लागेल. मिसळायचं आहे त्याला आपण काय म्हणतो? बेरीज. इंग्रजीत त्याला काय म्हणतो? काय म्हणतो? ऍडिशन म्हणतो, प्लस करायचं म्हणतो. आणि मराठीत आपण एकत्र करणं, मिसळणं, बेरीज करणं, एकूण किती हे जेव्हा करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? बेरीज. आता आपण हे 9 9 9 9 एकत्र मिसळू. आता किती होते बघ. हे 9 9 9 9 1 2 3 4 1 2 3 4. आणि आता आपण जे आता मला दे की. आता आपण एक जणाला देऊ. कोणाला ते तो पुढे पुढे एक. आता तू मोजत राहायचं. तुला मिळालं की तू मोजायचं. हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
पडलं हे सगळं मिसळलं किती आलं 36. मग आता काय केलंय दिलेला आपण बदललेला आहे का हे 9 आहे 9 बरोबर किती वेळा घेतलंय 4 वेळा घेतलं किती वेळा घेतलं बघा किती घेतलेला आहे 9 तुम्ही थोडं बघा किती घेतलेला आहे 9 किती वेळा घेतलंय 4 वेळा आणि उत्तर किती आलेलं आहे किती आलंय 36. बघा 9 4 वेळा घेतल्यावर त्याची बेरीज केली उत्तर किती आलं 36. म्हणजे 4 वेळा त्याला आपण काय म्हणतो 9 4 वेळा म्हणजे 9 चोक किती आलं 36. आणि असा पाढा तयार होत असतो किंवा आपण त्यालाच काय म्हणतो गुणाकार असा 9 4 वेळा 9 4 वेळा 4 वेळा म्हणजे गुणाकार उत्तर किती आलं लक्षात आलं का 9 4 वेळा घेतलं किती आलं 36. 9 4 वेळा 36 म्हणजे 4 वेळा म्हणजे 9 चोक 36. याचा अर्थ आहे 9 4 वेळा घेतल्यावर त्याची बेरीज 36 येते. बेरीज म्हणजेच काय असते गुणाकार असतो. बेरीज म्हणजेच काय असतं गुणाकार असतो. ते आपण लक्षात ठेवावे. ज्याला असं जमत नाही त्याला काय करायचे पाढे अशा वस्तू या साह्याने करायचे. गोट्या घ्या मणी घ्या छोटे दगड घ्या काड्या घ्या बरोबर. मग अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार लक्षात आला पाहिजे. गुणाकार म्हणजे बेरीज असते. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस असं आलं 8 3 वेळा घ्या म्हणजेच काय असतंय गुणाकार 8 3 वेळा म्हणजे 3 8 3 24. 8 3 वेळा घ्यायचं बेरीज करायची 3 वेळा म्हणजे 3 8 3 येणार उत्तर 24. अशा पद्धतीने काय तयार करत राहायचं पाढे तयार करत राहायचं. एकदा आपल्या लक्षात आले की पाढा कसा तयार होतोय लगेच आपण काय करायचं पाठ करायचं आणि ते परत सारखं म्हणलं पाहिजे लिहिलं पाहिजे. लक्षात आलं. घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करायची की बेरीज म्हणजेच गुणाकार असतो. कारण एकच आकडा आहे संख्या एकच आहे फक्त ती किती वेळा घेतली बघायचं बरोबर. मग सारखं 9 मध्ये 9 घ्यायचं पुन्हा त्यात मिसळायचं 9 पुन्हा 9 मिसळायचं आणि येणार उत्तर 36 येत आहे. पण जर आपलं पाठ असलं तर 9 4 वेळा घेतलं 36 येत आहे. 4 वेळा म्हणजे चोक 9 चोक 36. एवढं करत बसायची गरज लागत मग आपल्याला स्पर्धा परीक्षेला वेळ लक्षात आलं.